काय असतं बघा, एक अन्यायाचा आक्रोश असतो आणि तो खोलवर रुजलेला आहे. या दिवशी खूप अन्यायाच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा झाला होता आणि न्याय मिळाला. आज सरकारला आक्रोश नाही दिसत. गोरगरीब लेकरांवरती शिक्षणापासून, नोकऱ्यांपासून त्यांच्यावर अन्याय होतो हे नाही दिसत. त्यांना फक्त खुर्चीची लालसा आहे. खुर्ची दिसते, त्यांची संपत्ती दिसते, त्यांचे पद दिसतात आणि ते त्यांना वाचवायचे. गोरगरिबांचे लेकरं टाहो फोडतायत, आक्रोश करतायत, त्यांना आरक्षणाची गरज हे बघितलंच जात नाही. म्हणून ठरवलं की एक संधी पुन्हा द्या फडणवीस साहेबांना आणि ह्या अन्यायापासून हे अन्याय गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर होतं हे रोखतायत का? एकदा बघूया. एकदा फडणवीस साहेबांना संधी आहे. त्यांनी जरा समजून घ्यावं. नसता लोक तोंडातून शब्द सुद्धा फडणवीस साहेबाला पुन्हा काढून देणार नाही. हो. इतकं नाराजीचा रोष त्यांच्यावरती जाईल आणि त्यांनी तो घेऊ नये. नाराजीचा रोष सरळ सरळ त्यांनी मराठ्यांचं ठरलेल्या मागण्या त्या सगळ्याची सगळ्या अंमलबजावणी करा. तुम्ही सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी देतात. या संधीनंतरचा काय निर्णय असणार आहे? नाही मग आता राजकीय भाषा बोलणार नाहीये. मी सांगितलं राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेब म्हणतात की राजकीय भाषा बोलतायत. मराठ्यांचा फायदा त्यांना झाला. आता जो करल ती परंपरा आहे, ती रूल आहे, ती नियम आहे, ती कायद्याची चौकट आहे किंवा संस्काराची सुद्धा चौकट आहे, ती विचाराची सुद्धा चौकट आहे. एकमेकाला सहकार्य केल्यावर, एकमेकाला मदत केल्यावर, एकमेकाच्या सुखादुःखात आल्यावर एकमेकाला साथीला जाणं ही परंपरा, ही नियम आहे. आता तुम्ही जर जनतेचा फायदाच करीत नसाल तर जनता तुमचा फायदा कसा काय करेल? मग तुम्हाला संधी आहे. तुम्ही म्हणता ना फायदा झाला, राजकीय भाषा बोलतायत. आम्हाला राजकारणात जायचं, समाजाला नाही मला नाही, विषय संपला. आता दुसरा विषय कुठला राहिला तुमचा? राजकीय भाषेचा. राजकीय भाषा बोलत नाही, देऊन टाका. आरक्षणाची अंमलबजावणी करा, देऊन टाका फटाफट आरक्षण. मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी येते. करा अध्यादेश पारित, फटाफट सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. 3ही गॅजेट हैदराबाद गॅजेटचं लावून टाका. केसेस मागे घ्या.